नको बाळा तुला खेळाया देते. ए बाबा नको मी बाबू. रिक्षावाले सगळं सुद्धा आमच्या आदेश भाऊंच्या ओळखी म्हणजे रिक्षा संघटनेचा अध्यक्ष केलं तरी काही वावगं ठरणार नाही. रामकृष्ण हरी मंडळी, आज आपल्या ट्रिपचा 4था दिवस आहे आणि आज आपण चाललोय तिरुपतीवरून कोल्हापूरकडे. आता तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यावंच लागतं. याचं कारण काय हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सर्वजण आम्ही मस्तपैकी बसमध्ये बसलो आणि मस्तपैकी बस निघाली घाटातून. आता घाटाचा रोड एवढा वेडावाकडा होता की बस ड्रायव्हर एवढा प्रो होता की आम्हाला भीती वाटत होती, पण त्याला काय अजिबात भीती वाटत नव्हती. टर्नला असे काय टर्न घेत होता की पर आम्ही जागच हालत होतो, पण बस ड्रायव्हर हो का नाही तर च नाही. अतिशय उत्कृष्ट प्रकारे प्रो लेवलचा या ठिकाणी बस ड्रायव्हर होता. सुंदर असा नजारा त्या ठिकाणी वरतून दिसत होता. आणि मग आम्ही येऊन पोचलो स्टेशनला आणि स्टेशनला आल्यानंतर ट्रेनची वाट पाहत बसलो. आता ट्रेन आली होती, म्हटलं चला आता ट्रेनला हात करावा. मी हात केला, म्हटलं ट्रेन का थांबणार नाही. लगेचच त्या ठिकाणी ट्रेन थांबली आणि आम्ही निघालो कोल्हापूरकडे. आमची बालाजीवरून आज ट्रिप आमची घरी जात आहे. कोल्हापूरला पुन्हा लक्ष्मीचं दर्शन घेणार आहे. आणि या ठिकाणी मगाशी एक बाबा भावरे विकत होते आणि ते भावरं विकत असताना आम्हाला एक गाणं शिवानी शिंदे यांनी जे गाणं गायलं होतं गवळण, ती गवळण मला मनुष्य वाटली 1-2 काढे यासाठी आमच्या दर्शनसाठी खास. कारण दर्शन म्हणतो भावरा कशाला, तर ते भावराचा खेळ त्याच्यात म्हणून रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. चांदीचा भवरा तुला खेळाया देते, चांदीचा भवरा तुला खेळाया देते, पाणी घेऊन येते, खेळाया देते पाणी घेऊन येते. अरे रडू नको बाळा तुला खेळाया देते. ए बाबा नको मी बाबू. अशीच मस्ती करत आम्ही निघालो होतो कोल्हापूरकडे आणि ट्रेनमध्ये आम्हाला एक माता माऊली भेटली. दिल पे चलाई छोरिया राजू कलाकार यांनी गायलेलं ते गाणं फेमस झालेलं. त्यानंतर मला वाटतंय ह्या माऊलीचं गाणंही त्या ठिकाणी फेमस होईल. चला मी तुम्हाला ते ऐकवतो. भाई आता आम्ही आलोय कोल्हापूर महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. मस्तपैकी आम्ही सर्वजण स्टेशनवरून आलो रूमकडे. आता आम्हाला फ्रेश होऊन जायचं होतं महालक्ष्मीच्या दर्शनाकरिता. आता रूमपर्यंत जास्तपर्यंत म्हटलं चला आदेश भाऊंच्या या ठिकाणी खूप ओळखी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ काय काय या ठिकाणी आहे. पुढे सगळे मित्र का आपले. वा वा. सुभाष चव्हाण का. मोठे शोरूम आहे. वा वा. काय खरेदी करायचं असेल तर यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे ना. हा हा हा. त्याच्यामध्ये एक DYSP आहे रवींद्र चव्हाण. वा. DYSP रवींद्र चव्हाण. वा वा. म्हणजे या ठिकाणी कोल्हापूरला पण आपल्या आदेश भाऊंच्या भरपूर ओळखी. काय मित्र परिवार अकलूजच्या ठिकाणी एक्झामच्या निमित्ताने आला असताना बरेचसे मित्र झाले, जॉईन झाले, त्यांची कनेक्टिव्हिटी वाढली. फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांची डिस्कशन वाढलं आणि आजही पण त्यांचे माझे फोन चालू आहे. आता इथे पुढे गेल्याच्या नंतर एक आगत्य हॉटेल आहे. आगत्य का. वा. आगत्य हॉटेलचे सर्व ओमराजे निंबाळकर त्यांचे माझी चांगली गडसन आहे. वा. ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर संघ ओळख म्हणजे फार मोठा माणूस. वा. पण दिलदार माणूस. दिलदार. मी त्या ठिकाणी घेऊन जातोय जेवायला. माझा कॉन्टॅक्ट झालेला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी आम्हाला जेवायला घालणार. वा. संपूर्ण जेवणाची सोय तुमची याच ठिकाणी केली जाईल. आपला मित्र परिवार आहे, काही काळजी करायची नाही. वा 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 वा. VIP आपले दर्शन होईल आता कोल्हापूरला. VIP दर्शनाची सोय करतो. आपला माणूस घेतला आहे. 5 व्यवस्था त्यांनी केलेली आहे. मग म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पण तुम्हाला काही अडचण नाही. मुख्यमंत्री आपल्याला व्हायचं नाही. राजकारण हा आपला पिंड नाही, परंतु आपल्या मित्र परिवाराचा निश्चितप्रमाणे आपल्या जवळच्या स्नेहींना मित्रांना उपयोग व्हावा हीच अपेक्षा. वा वा. चांगले चांगले. आपले या ठिकाणी पण काही मित्र असेल त्यांना हात वगैरे करा. म्हणजे पुढे गेल्याचे तर आहेत 1-2 मित्र आहेत आपल्याला रोडमध्ये भेटतीलच. वा वा. पुढे गेल्याच्या नंतर संतोषजी पवार आहेत. संतोषजी पवार आहे का. वा वा. त्यांना पण पवार साहेब घ्या रिक्षा बघा बरं. नाही का घाबरा.
रिक्षावाले सगळं सुद्धा आमच्या आदेश भाऊंच्या ओळखी म्हणजे रिक्षा संघटनेचा अध्यक्ष केलं तरी काही वावगं ठरणार नाही बुवा. या ठिकाणी तुम्हाला पुढे दिसेल जुना राजवाडा. समोर ट्रॅफिक असल्या कारणाने काही एवढं दाखवता येत नाही. आदेश भाऊ, जुना राजवाड्याबद्दल आपण काय सांगणार? राजवाड्याला भेट देण्याच्या निमित्ताने एकदा राजे परमस्नेही राजवाडा हा ओमराजे निंबाळकर यांच्या सोबत आले. वा वा. आपण ओमराजे निंबाळकर यांच्या संघ थोडे आमची ओळख करून द्यावा. 100% 5 मिनिटांनी ते येत आहेत. तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आल्यानंतर त्यांची आपण डिस्कशन करणार आहोत. कोल्हापूर नगरीमध्ये फिरण्याचे अजून कोणती ठिकाणं आहेत, त्या निमित्ताने आपल्या देव असेल देवता असेल यांचं दर्शन होईल. मग आपल्याला त्या ठिकाणी फॉर्च्युनर मध्ये फिरायला भेटेल म्हणता येईल. साहेबांच्या 1-2 ट्रॅव्हल्स गाड्या आहेत, त्यांनी द्यायचं कबूल केलेलं आहे आपल्याला. म्हणजे डायरेक्ट विकत देणार आहे की स्पॉन्सर? आपल्याला घ्यायचं नाहीये, आपल्याला निशुल्क. वा वा वा. स्वरूपात ते आपल्याला कोल्हापूरमध्ये जे काही तुम्हाला पर्यटन स्थळ असतील, दर्शन स्थळ असतील, धार्मिक स्थळ असतील, त्यांना भेट देण्याच्या निमित्ताने ते आपल्याला ड्रायव्हरची सुविधा करता येईल. त्यांचं जर तुम्हाला कोल्हापूरला यायचं असेल तर निश्चितच तुम्ही आदेश भाऊंचा संपर्क साधा. मी आदेश भाऊंचा नंबर त्या ठिकाणी तुम्हाला देतो. भरपूर अशा ओळखी, भरपूर अशा त्या ठिकाणी जनसंपर्क. खरं तर मुख्यमंत्री व्हायला पण काही आदेश भाऊंना अडचण नाही, परंतु राजकारण हा त्यांचा पिंड नाही म्हणून त्यांनी मुख्यमंत्री पदाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला. VIP दर्शन जर करायला लागत असेल तर निश्चितच तुम्ही आदेश भाऊला कॉन्टॅक्ट करा. मी त्यांचा नंबर तुम्हाला खाली स्क्रीनवरती देईल. आदेश भाऊ, आपला नंबर आपण सांगितला तरी काय हरकत नाही. माझा नंबर घ्या. निश्चितप्रमाणे ज्या भाविक भक्तांना कोणत्याही स्वरूपाची अडचण असेल, त्यामध्ये विशेष दर्शन असेल, जेवणाची सोय असेल, संपूर्ण सोय आपण निश्चितप्रमाणे करू. माझा मोबाईल नंबर आहे 9011414107. धन्यवाद. आदेश भाऊंनी या ठिकाणी आपल्याला नंबर दिलाय. आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलोय. आदेश भाऊंनी या ठिकाणी सहकार भवनामध्ये रूमचं अवेलेबल त्या ठिकाणी केलेली. या ठिकाणी कोल्हापूरच्या दर्शनाला आपले मित्र आपल्याला भेटले. सिद्धटेकला जर कधी जायचं असेल तर निश्चित यांच्याशी संपर्क करा. त्यांचा नंबर आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. आता आम्ही फ्रेश होऊन चाललोय महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. या ठिकाणी आता आपण रूम घेतली होती, सर्व सामान आता ठेवलंय. आता आपण चाललोय महालक्ष्मीचं दर्शन करण्यासाठी. चला आता तिकडे जाऊन आपण दर्शन घेऊ, इकडचा थोडासा व्ह्यू घेऊ. तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन त्या ठिकाणी घ्यावं लागतं. याचं कारण असं मी थोडक्यात सांगतो की एकदा सर्व ऋषी मिळून त्या ठिकाणी त्यांनी यज्ञ केला आणि त्या यज्ञाचं फळ कोणत्या देवाला द्यायचं म्हणून त्यांच्यात विचार झाला की ब्रह्मा, विष्णू आणि महेश यापैकी तिघांपैकी कोणाला तरी द्यायचा. भृंग ऋषीने त्या ठिकाणी तिन्ही देवांची परीक्षा पाहायचं ठरवलं. महादेवांकडे गेले. आता ती खूप मोठी स्टोरी आहे, मी आता काही तुम्हाला सांगत बसत नाही पूर्ण. नंतर निवांत कोणत्या तरी दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ती सांगेलच. भृंग ऋषी विष्णुदेवांकडे गेले. विष्णुदेव झोपलेले होते आणि माता लक्ष्मी त्यांची त्या ठिकाणी सेवा करत होती. हे पाहून त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून भृंग ऋषींना राग आला. अधिकार संपन्न त्या ठिकाणी भृंग ऋषी होते म्हणून मग त्यांनी विष्णूंच्या छातीवरती पाय दिला. आता छातीवरती पाय दिला परंतु विष्णूंना त्या ठिकाणी राग आलाच नाही. त्यांनी ऋषींची माफी मागितली आणि त्यांची सेवा केली. हे पाहून ऋषींना आनंद झाला आणि त्या ठिकाणी ते फळ दिलं. परंतु माता लक्ष्मीचा त्या ठिकाणी हृदयामध्ये माता लक्ष्मीचा वास असल्या कारणाने माता लक्ष्मीला राग आला. तिचा अपमान झाला म्हणून माता लक्ष्मी रुसून कोल्हापूरला आली. संपूर्ण स्टोरी पूर्ण मला माहिती आहे, नंतरच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. आता चला पुढे जाऊ. सुंदर असं महालक्ष्मीचं दर्शन करून आता आम्ही चाललोय शाहू पॅलेसला. थोडासा वेळ होता, म्हटलं चला शाहू पॅलेस एक करून येऊ, कधी पाहिलं नाही, आता आज जाऊन पाहू. चला आता तिथे गेल्यावरती थोडासा व्हिडिओ घेऊ आपण. आपण आलोय शाहू पॅलेसला. या ठिकाणी तो बी पहा, सुंदर असं शाहू पॅलेस. वाव, छत्रपती शाहू पॅलेस म्युझियम या ठिकाणी आता आपण आहोत. वा वा वा, एक सुंदर असं महालक्ष्मीचं आम्ही त्या ठिकाणी दर्शन केलं. दर्शन केल्यानंतर आता आम्ही आलो शाहू पॅलेस म्युझियमला. आतमध्ये जाऊन अतिशय सुंदर असं वाटलं. प्राचीन काळाचे त्या ठिकाणी शस्त्र असतील व शाहू महाराज यांनी वापरलेले काही कपडे असतील, सुंदर असं पाहायला आम्हाला मिळालं. आमचे ओम महाराज थोडक्यात तुम्हाला सांगतील की आतमध्ये आम्ही काही काही पाहिलं, कारण की ऐतिहासिक वारसा म्हणजे ऐतिहासिक मध्ये त्या ठिकाणी ओम महाराजांना खूप इंटरेस्ट आहे म्हणून ओम महाराज व्यवस्थित सांगतील. ओम महाराज कसं होतं आतमध्ये सर्व प्रकारचे आपण शस्त्र पाहिजे, सर्व प्रकारचे मराठ्यांनी वापरलेले वेगवेगळ्या लढाई शस्त्र ठेवलेले, खूप सारे जनावरांचे शिकारी प्रत्येक जनावरांचे दातडं त्या ठिकाणी आपल्याला बघण्यास ठेवलेलं आहे. किंवा इतर महाराजांच्या वैयक्तिक वापरातील वस्तू असतील, कपडे असतील. मराठा साम्राज्याचा जो जरीपटका ध्वज होता तो आपल्याला या राजवाड्यात बघायला भेटेल.
त्याचनंतर हत्तीवर घालण्याचे जे अंबारी आहेत, हत्तीला घालण्याचे दागिने आहेत किंवा महाराजांचे जे वैयक्तिक सेवक आहेत ते सेवकांची वस्त्र म्हणजे कपडे ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. अवश्य जरूर भेट द्या. अत्यंत सुंदर असा राजवाडा आहे. शाहू पॅलेसला आतमध्ये जायला तुम्हाला 40 रुपयाचं तिकीट आहे, पण आतमध्ये जाताना त्या ठिकाणी मोबाईल स्विच ऑफ करतात म्हणून तुम्हाला आतला काही दाखवू शकत नाही. म्हणून या ठिकाणी बाहेर येऊन थोडासा आम्ही व्हिडिओ काढतोय आणि सुंदर असं त्या ठिकाणी सर्व मांडणी केलेली आहे. मला आतमध्ये त्या ठिकाणी राजदरबार खूप असं आवडलं. राज्याभिषेकाच्या दिवशी या ठिकाणी आपण महाराज आपण यावा आम्ही येऊच. त्याही ठिकाणी आपण आल्यानंतर तिथला थोडासा पाहूयात व्ह्यू कसा आहे. या ठिकाणी आमचे कोल्हापूरचे मित्र साहिल शेठ माने आम्हाला भेटले. या साहिल शेठ कसं काय बरं आहे का. या ठिकाणी छत्रपतींनी पाळलेले हरिण पण आपल्याला शाहू पॅलेसच्या बाहेर पाहायला मिळतात. सुंदर असं त्यांचं मोठं नियोजन आहे. त्याच्यानंतर आम्ही आलो रंकाळावरती चौपाटीला. मस्तपैकी तिथला व्ह्यू घेतला आणि मग परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग कमेंट करायला अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब कायमच करत राहा.